तर भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वाद चिघळला असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। दोन समाजात सलोखा निर्माण झाल्यावरही सभा घेत वादग्रस्त वक्तव्य कशासाठी केलं असा प्रश्न उपस्थित करताना रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांकडे अंगुल निर्देश केलाय। पण एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून तोली इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गढूळ झालं आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे। पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही। पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये काल पेटलेल्या तणावानंतर आज परिस्थिती नियंत्रणात आली आहे। यवतमध्ये आज तणावपूर्ण शांतता आहे। यवतमध्ये आजही